करणाऱ्या व यामध्ये सामील असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह सर्व गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी। तसेच अशोक खरात यांची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी उपयोगात आणावी। अंधश्रद्धा व संतापजनक शोषणाच्या प्रकरणामध्ये 39 आमदारांचे सामील असल्याचे समोर येत आहे। त्यांची नावे जाहीर करावी, त्यांच्या सहभागाचे स्वरूप जनतेला समजावे व ते सार्वत्रिक करीत अशा आमदारांचे तात्काळ राजीनामे घेण्यात यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे। महाराष्ट्रात अंधश्रद्धेला पाठीशी घालणाऱ्या आमदारांचे राजीनामे घेतलेच पाहिजे। मोदीगिरीला सपोर्ट करणाऱ्या आमदारांचे राजीनामे घेतलेच पाहिजे। देवेंद्र फडणवीस सरकार आम जनता मोदीगिरी करणारा देवेंद्र फडणवीस सरकार को फेंको। महाराष्ट्र के अंदर मोदीगिरी नहीं चलेगी। इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद। भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी राज्य कमिटीच्या आव्हानानुसार संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अशोक खरात या नावाच्या व्यक्तीने भोंदूगिरी करून या ठिकाणी की महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे, त्याचा निषेध म्हणून आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या आव्हानानुसार या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। सगळ्या महाराष्ट्रभर आमचं आंदोलन चालू आहे। हे म्हणजे आताच आम्ही आंदोलन करतो, त्याचं निवेदन परत आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला पाठवत आहोत। त्याची परत ऑलरेडी तुम्ही प्रेसला दिलेली आहे। हा, तर ती व्हावं म्हणून आम्ही जनतेमध्ये जनजागृत व्हावं म्हणून याचा पहिला आंदोलन हा पहिला टप्पा आहे। याच्या पुढे आमची राज्य कमिटी जी काही भूमिका घेईन निश्चितच राज्य कमिटी घेणार आहे, कारण राज्य कमिटीने राज्यव्यापी मिटिंग घेऊन या आंदोलनाला सुरुवात केलेली। करू शकतो आम्ही, त्यांनी आम्हाला जर रिस्पॉन्स दिला तर। जे आमच्या राज्याच्या पार्टीची भूमिका असेल त्या भूमिकेशी आम्ही सहमत राहू। देशात कायदा सुव्यवस्था अखंड आहे, तरी देशामध्ये जिथे अनेक अशा घटना घडतच आहेत, याबद्दल आपण काय सांगता? कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही या ठिकाणी। 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं देशावर सरकार आल्यानंतर या सरकारने विरोधी पक्षामध्ये फूट पाडून जनतेचं मत नसताना सुद्धा या महाराष्ट्र देशामध्ये सरकार स्थापनेचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे। परंतु त्यांनी या 11 वर्षामध्ये हिंदू मुसलमान हे पोलरायझेशन केलेलं आहे। जाती जाती धर्मामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान मोदी सरकारकडून झालेलं आहे। आपण असं म्हणताय तरी दरवेळी भाजप सरकार वर येत आहे, प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजप सरकारच येत आहे। एक तर म्हणजे जनतेची मागणी आहे की ईव्हीएमच्या संदर्भामध्ये म्हणजे एकतर जाती आणि पैशाचा तर वापर करतात, आपल्याला उघडच माहिती आहे। परंतु देशातल्या जनतेला वाटत नाही की केवळ नुसत्या निवडून येतात मतदान नाही तर ईव्हीएमचा सुद्धा मिसयूज करतात, असं जनतेचं मत बनलं आहे। तर एकतर ते जो काही जादू टोण्याचा जो कायदा बनवलेला आहे नरेंद्र दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्या जात नाही। ती प्रभावीपणे करावं, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल ते करावं, त्याच्यासाठी जनतेचे काही मतं सुद्धा त्यांनी मागावं। तज्ञ लोकांची एक कमिटी करावी आणि त्याच्याकडे जेवढा कायदा कडक करता येईल तेवढा करावं, ही आमची सीपीएमची मागणी। शिक्षित आहे
या संदर्भात आम्ही काय म्हणतो? एकतर मुळात त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचा त्यांच्यावर अभ्यास नाहीये, त्यामुळं ते त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळं तर त्यांना वाटतं की आपल्या बुवाबाजीमुळं आपलं कल्याण होईल, आपल्याला अपेक्षित असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये म्हणजे सुख शांती समृद्धी मिळेल असं त्यांचं मत बनून जातं. म्हणून ते लोक बुवाबाजीच्या आहारी जातात. ऍडव्होकेट भगवान भोजने.